नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारत अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे बोट आणि प्रवाह. बोट आणि प्रवाह हा पण रेल्वेचा टॉपिक जेवढा महत्वाचा आहे तेवढाच हा पण महत्वाचा आहे. यावर सुद्धा एक किंवा दोन क्वेश्चन प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असतोच. आणि हा टॉपिक जर तुमचा क्लिअर असला तर तुम्हाला एक्झाम्पल लगेच सॉल्व्ह करता येईल, कारण ह्या टॉपिकवर जे एक्सप्लेनेशन आहे ते अलग अलग आहे, अलग अलग पुस्तकांमध्ये. तर ती आयडिया पद्धत तुमची क्लिअर झालेली पाहिजे. तर बघा, पहिले आपण समजून घेऊ. समजा उदाहरणार्थ असा प्रवाह आहे, प्रवाह प्रवाह असा घेतो तुम्हाला समजण्याकरता. प्रवाह, या प्रवाहाच्या दिशेने एखादी नाव जर जाते किंवा एखादी व्यक्ती जर जाते, त्याचा नॅचरलचा स्पीड जास्त होईल, बरोबर आहे की स्पीड जास्त कसा होईल, याचा स्पीड प्लस या स्पीड, या दोघांच्या स्पीडची ऍडिशन होईल आणि तो त्याचा स्पीड असेल, रिझल्टंट स्पीड म्हणतो आपण त्याला. आणि प्रवाह हा असा आहे आणि ह्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर हे नाव जाते तर काय होईल, इथचा स्पीड कमी होईल, कारण की प्रवाहाचा त्याला विरोध होईल ना. इथचा स्पीड काय असेल, रिझल्टंट स्पीड. ह्या नावचा जो ओरिजिनल स्पीड आहे तो, त्यातून हा प्रवाहाचा स्पीड कट होईल. या दोघांचं जे सबट्रॅक्शन असेल तो असेल त्याचा या नावाचा रिझल्टंट स्पीड. त्या स्पीडनं म्हणजे ते नाव पुढे जाईल आणि इथे या स्पीडनं ते पुढे जाईल. ही पहिले बेसिक तुमची कन्सेप्ट क्लिअर व्हायचं. प्रवाहाच्या दिशेने स्पीड वाढेल आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने स्पीड कमी होईल, हे माहिती. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. आपलं काय कन्फ्युजन होतं बघा बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये किंवा पुस्तकांमध्ये आपण जेव्हा पाहतो, आपली गडबड कुठे होते बघा. हे दोन प्रकारचे एक्सप्लेनेशन असतात, दोन प्रकारचे. मी बघा काही पुस्तकांमध्ये हे फॉलो केलं असेल, काही पुस्तकांमध्ये फॉलो केलं असेल, दोघी सांगतो तुम्हाला. तर पहिला जे प्रकार आहे त्यामध्ये हा बोट आहे किंवा नाव असेल, त्याचा जो स्पीड असतो ना, हा स्पीड याला एक्स सपोज केला जातो, एक्स किलोमीटर पर आवर. आणि प्रवाहाचा हा स्पीड हा वाय किलोमीटर पर आवर असं सपोज केलं जातं काही पुस्तकांमध्ये. काही पुस्तकांमध्ये काय असतं, हा बोटचा हा जो स्पीड आहे हा प्रवाहाच्या दिशेने स्पीड आहे, याला एक सपोज केला जातो. आणि हा जो प्रवाहाचा स्पीड, बोटचा जो स्पीड आहे हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याला वाय सपोज केला जातो. पहा म्हणजे पहा, इथे हा बोटचा स्पीड म्हणजे संथ पाण्याची स्पीड, म्हणजे पाणी जर हालत नाही स्थिर आहे त्यातला स्पीड, म्हणजे हा जो ओरिजिनल स्पीड असेल तोच तिचा स्पीड असेल. हा स्पीड एक्स आणि वाय सपोज केला जातो प्रवाहाचा स्पीड. इथे काय असतं, हा बोटचा स्पीड त्या प्रवाहाच्या स्पीडच्या सकट, म्हणजे दोघांची ऍडिशन करून त्याला एक्स सपोज केलं जातं. आणि बोटचा स्पीड आणि प्रवाहाचा स्पीड यांची वजाबाकी करून जे असते त्याला वाय सपोज केलं जातं. तर असं असतं काही काही पुस्तकांमध्ये अलग अलग एक्सप्लेनेशन. त्यामुळे हे ज्याचं आयडिया क्लिअर असेल त्याला समजतं, तो कन्फ्युज झाला. काही वेळा एक पुस्तक रेफर करतो, काही वेळा दुसरं पुस्तक रेफर करतो, त्यामुळे मग त्याच्यामध्ये आयडिया क्लिअर नाही होत आणि तो गोंधळात पडतो. त्याकरता आयडिया क्लिअर करून घ्या. मला दोघी पण थेट आपण एक एक्झाम्पल सॉल्व करू. बा एक एक्झाम्पल घेतो मी. एक बोट आहे, तिचा स्पीड प्रवाहाच्या दिशेने 90 किलोमीटर पर आवर आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर पर आवर आहे. तर त्या बोटचा संथ पाण्यातील स्पीड काढा, म्हणजे तिचा ओरिजिनल स्पीड काढा. असं एक्झाम्पल आहे. त्या एक्झाम्पल दोघी मेथड सॉल्व करू. तर पहिली ही जी मेथड आहे ट्रॅडिशनल मेथड म्हणतो आपण त्याला. तर प्रवाहाच्या दिशेने स्पीड हा आहे, म्हणजे मग काय होईल, नावचा स्पीड अधिक प्रवाहाचा स्पीड हा झाला 90 किलोमीटर. इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे 90 मधून हा प्रवाहाचा स्पीड करा, हा आहे 3 असं, बरोबर. आता हे इक्वेशन झाले, सॉल्व्ह करा. दोघांची ऍडिशन जर केली आपण वाय वाय कट होईल, म्हणजे 2x इज इक्वल टू किती 120 एक्स जर काढायचा डिवाइड होईल 60 किलोमीटर पर आवर. हा झाला त्या बोटचा स्पीड, संथ पाण्यातील स्पीड म्हणजे ओरिजिनल स्पीड. हा 60 किलोमीटर. तुम्हाला जर प्रवाहाचा स्पीड काढायचा ती व्हॅल्यू याच्यात टाका, कोणत्या पण याच्यात तुम्हाला प्रवाहाचा स्पीड मिळून गेला. आपण याच्यात जर टाकली एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू किती आहे 90, याच्यात एक्स ची व्हॅल्यू 60 टाका, 90 वाय ची व्हॅल्यू किती 30. हा प्रवाहाचा स्पीड आला, बरोबर. आता इथे बघा, आता बोट आणि प्रवाह दोघांचा स्पीड आपल्याला एक्स सपोज केलं जातं. हेच एक्झाम्पल इकडे जर सॉल्व्ह करायचं असेल तर कसं करता येईल. आता इथे डायरेक्ट मेथड बघा, इथे डायरेक्ट आपण बोटचा स्पीड काढू शकतो. कसा, एक्स प्लस वाय अपॉन 2. हा म्हणजे किती 90
प्रवाहाच्या दिशेने स्पीड, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने स्पीड आपण मानला y अपॉन 2 म्हणजे किती आले 90/60 ते झालं बा बोटचा स्पीड. आणि प्रवाहाचा स्पीड जर काढायचा असला आपल्याला तर आपल्याला फक्त काय करावं लागेल x प्लस वाय ने x मायनस वाय अपॉन 2 करावं लागेल. म्हणजे 90 मायनस 30 अपॉन 2 म्हणजे 60 अपॉन 2 म्हणजे 30 किलोमीटर पर आवर आला. शॉर्टकट मेथड, त्याच्यापेक्षा शॉर्टकट एक ही मेथड फॉलो करा किंवा ही मेथड फॉलो करा, कोणती एक मेथड फॉलो करा आणि त्या पद्धतीने जा तुमच्या म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. तर कोणती एक मेथड तुम्ही घ्या, माझ्या मते ही मेथड फॉलो करा. परंतु हे लक्षात ठेवा, हे दोघांचा ऍड केलेला स्पीड असला तर ही मेथड ऍप्लिकेबल असेल. बरोबर आहे की नाही? तुम्हाला ही पण मेथड थोडी माहित पाहिजे कुठेतरी. बरोबर आहे. तर अशा दोघी मेथडनं तुम्ही एखादे एक्झाम्पल सॉल्व्ह करून पहा. दोघी मेथडने जा आणि करून पहा एक्झाम्पल. बरं तुम्हाला आयडिया क्लिअर होतात. तर एवढं तुम्ही प्रॅक्टिस करा. सिंपल एक्झाम्पल सॉल्व्ह करा. याच्यामध्ये डीपनेस अजून भरपूर आहे. आपण भरपूर याच्यामध्ये अजून भरपूर व्हिडिओ घेणार आहोत. आजच्यासाठी फक्त एवढंच. आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.